महाराष्ट्र आज पोरका झालाय. राजकारणातील एक दगदगतं वादळ कायमचं शांत झालंय. काळजाचा ठोका चुकवणारी आणि संपूर्ण राज्याला सुन्न करणारी एक अत्यंत भीषण बातमी समोर आली आहे. आपले लाडके नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता आपल्यात राहिले नाहीत. बारामती विमानतळावर लँडिंग करताना दादाच्या विमानाला काळाने गाठलं. तांत्रिक बिघाडीमुळे विमानाने पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणात विमानाचा कोळसा झाला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की नियतीने कुणाला सावरण्याची संधी दिली नाही. या अग्नितांडवात अजितदादांसह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक या पाचही जणांचा दुर्दैवी अंत झाला. जो माणूस पहाटेपासून जनतेच्या कामासाठी धावायचा, ज्याच्या एका शब्दावर अख्खं प्रशासन हलायचं, तो कामाचा झंझावात आज कायमचा विझला आहे. शब्दाचा पक्का आणि कार्यकर्त्यांचा आधार असलेल्या दादांची ही अनपेक्षित एक्झिट कुणालाही न पटणारी आणि न पचणारी आहे. आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी असुसलेली बारामती आज हुंदके देऊन रडते. महाराष्ट्र एका कणखर आणि धडाडीच्या नेतृत्वाला मुकला आहे. अजितदादा पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.